लावणी सम्राट या कार्यक्रमाचे निर्माता आणि कलाकार आपल्या सोबत आहेत. प्रमोद कांदळकर यांच्याशी आपण गप्पा मारूया. प्रथमतः मी तुमच्या चॅनलचे आभार मानत आहेत आणि स्पेशली तुम्ही मला कॉन्टॅक्ट्स करून माझ्यापर्यंत पोचलात. माझ्या कार्यक्रमाचा तुम्ही पूर्ण कास्टिंग घेतात, त्यामुळे थँक्यू सो मच. प्रमोदजी, हा जो शो आहे या कार्यक्रमासंदर्भात प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? प्रथमतः मी सांगेन की ह्या कार्यक्रमामध्ये जे सगळे कलाकार आहेत ते पुरुष कलाकार परफॉर्मन्स करत आहेत. त्याच्यामध्ये आता मध्यंतरीत काही प्रॉब्लेम्स वगैरे काही एखाद दोन आमचे ट्रान्समध्ये चेंज झालेले आहेत, ते असेही कलाकार आहेत आणि असे बरेच कलाकारांना घेऊन मी कार्यक्रम चालू केला आहे. पूर्वी माझा प्रथम कार्यक्रम होता राजसा तुम्हासाठी, त्याच्यापासून नंतर बिनबायकाचा तमाशा, 16 जरा देखणी, लाखात देखणी, अशा बऱ्याचशा कार्यक्रमातून मी परफॉर्मन्स केले आहेत आणि बरेचसे आतापर्यंत 700 ते 800 कलाकार मी घडवले आहेत, जे नवीन कॉलेज स्टुडंट्स आहेत, काही आता तुम्ही बघतायत नवीन कलाकार ते आहेत, जुने कलाकार आहेत. तुम्हाला काय काय आव्हानांना तोंड द्यावं लागतं या कार्यक्रमानिमित्त? भरपूरच. खरं सांगायचं गेलं तर आज काही प्रेक्षक वर्गांचा तर म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन एवढा वाईट आहे की लेडीजचा कार्यक्रम असेल तर तिकडे तुमचं एक 60% तुम्ही हजेरी देता, पण ते पुरुष कलाकार साड्या घालून परफॉर्मन्स देत आहेत आणि तेही खूप चांगल्या प्रकारे, चांगला पेहराव, कुठलंही अश्लीलता नाही आहे त्यांच्या नृत्यामध्ये, ना दिसण्यामध्ये, ना त्यांच्या कपड्यामध्ये, पण तरी आम्हाला ऑडियन्स कमी का, हा एक मला खूप मुद्दा जातो. जसं की आता आम्हाला एखादा थिएटर कार्यक्रम लावायचा झाला तर 70 ते 80 हजार आम्हाला खर्च असतो. ॲड खर्च, हॉल भाडं किंवा बाकी कलाकारांच्या नाईट्स वगैरे, लाईट, साऊंड, सेटिंग, ट्रॅव्हलिंग आता आहे, त्यामुळे आम्हाला कार्यक्रम परवडतही नसताना आम्ही थिएटर शोज करतो की कारण बुकिंग नाही आहे. माझं प्रेक्षकांना हेच असेल, तुम्ही एक कला म्हणून आमच्या कलेला बघा आणि आमच्या कलेला वाव द्या. त्याचे पुढचेही कार्यक्रम आमचे होणार आहेत, तर त्या कार्यक्रमासाठी आम्हाला नक्की तुमचा प्रतिसाद द्या, जेणेकरून एक कलाकार म्हणून आम्ही आमचं पोट भरू शकतो. तुम्ही ज्यावेळी दौरे वगैरे करता, मुंबईतून बाहेर जाता, त्यावेळी लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्याकडे काय असतो? हाताची पाची बोटं जशी सारखी नसतात, तसं काही आंबट शौकीनी आम्हाला त्यांनाही तोंड द्यावं लागतं. असे बघणारे किंवा आव्हान करणारेही ऑडियन्स आम्हाला भेटतो. तुम्ही ज्यावेळी कार्यक्रम करता किंवा कार्यक्रमाला जी लोक येतात त्यांना तुम्ही सांगू शकत नाही, तुम्ही व्यक्त होऊ शकत नाही, तर या आमच्या सेलिब्रिटी शो मराठी या कार्यक्रमाकडून तुम्हाला एवढं सांगणं आहे, जे प्रेक्षक आपल्याला बघतायत, तुमचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू? प्रथमतः मी सर्व रसिक जणांना एकच आग्रह करेन, विनंती करेन की आज आम्ही जे पुरुष कलाकार जे लावणी प्रेझेंट करतो आहोत, तर त्याला तुम्ही जसं बाकी कार्यक्रमांना तुम्ही प्रोत्साहन देता, तसंही आमच्याही कार्यक्रमाला 90%, आम्ही 100% नाही बोलत आहे, 80 to 90% तुम्ही आमच्या कार्यक्रमाला हजेरी द्या, जेणेकरून आमचंही काही घरदार आहे, आमचा खर्च आहे, आम्हालाही काही म्हणजे बऱ्याच प्रसंगांना तोंड द्यावी लागतात, सगळ्यांना वावरावं लागतं. स्पेशली आम्हाला कॉन्ट्रॅक्ट शोज खूप कमी असतात. कलाकार म्हटलं की त्यांचं राहणीमान कडे न बघता, म्हणजे काही माझे कलाकार असेही आहेत की त्यांना जॉब नसल्यामुळे काही वाईट मार्गाला जाऊ नयेत, यासाठी माझा प्रकल्प हे असतं की त्यांना मी जास्तीत जास्त कार्यक्रम देऊ शकेन. त्यासाठी एक तीच विनंती मी सर्व प्रेक्षकांना करेन की तुम्ही आमच्या कार्यक्रमांना किंवा माझ्याबरोबर अजूनही असे लावणीचे कलाकार म्हणजे आहेत, जे निर्माते आहेत, ते अजूनही मुलांना किंवा वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहेत की त्या लोकांना 2 पैसे, त्यांचं उदरनिर्वाह चांगला होईल, तर त्यांच्याही कार्यक्रमात जाऊन तुम्ही तुमची उपस्थिती देणे गरजेचं आहे. आणि विशेष म्हणजे सांगणं हेच आहे की मी यांचे कार्यक्रम बघत आलेलो आहे. हे नृत्य दिग्दर्शक आहेत आणि विशेष सांगायचं म्हटलं तर यांचं लग्न झालेलं आहे, यांना एक छोटीशी मुलगी आहे आणि यांचा जो ग्रुप आहे हे मी यांच्या वतीनंच सांगतोय की हे सुशिक्षित मुलं आहेत, याच्यामध्ये काम करतायत. तर नक्की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त प्रतिसाद द्या. तुम्ही हा कार्यक्रम बघा आणि आमच्या लाख लाख शुभेच्छा या कार्यक्रमाला असतीलच. लावणी सम्राट या कार्यक्रमात आणखीन एक कलाकार आपल्या सोबत आहेत, वैभवजी. या कार्यक्रमाबद्दल प्रेक्षकांना तुम्ही काय सांगू इच्छिता? हा कार्यक्रम तर आम्ही म्हणजे झाले आता 20 वर्ष झाले आम्ही हा कार्यक्रम करतोय, पण अजून प्रेक्षकांना ह्याची गोडी वाटतेच आहे आणि ह्याच्या पुढे पण ती वाटतच राहणार आहे. कारण आजचे जे कार्यक्रम करतात आमच्याकडे सगळी जोडी गाणी आहेत, तेवढी सगळी पारंपरिक आहेत, म्हणजे पारंपरिक वेशातच आम्ही केली
जातात ही गाणी. तर हा प्रोग्राम तुम्ही नक्की बघायला या. कार्यक्रम ज्यावेळी तुम्ही सादर करता त्यावेळी बऱ्याचशा कठीण परिस्थितीतून तुम्हाला जावं लागतं, म्हणजे प्रेक्षकांची दाद म्हणावी तशी मिळत नाही किंवा काही असे प्रसंग येतात की आपल्याला व्यक्त होता येत नाही. ते प्रेक्षक आपला समजा कार्यक्रम बघत असतील तर या कार्यक्रमाच्या माध्यमाने तुम्ही काय सांगू इच्छिता असल्या प्रेक्षकांना? आता कसं आहे ना की लेडीज प्रोग्राम म्हणजे मुली प्रोग्राम करतात त्यांना पण हा फेस करायलाच लागतो आणि आम्ही तर पुरुष कलावंत आहे तर आम्हाला हा त्याच्या डबल सहन करावा लागतो. कारण आम्हाला किती वेळा किन्नर म्हणून संबोधित केलं जातं किंवा अदर गे म्हणून संबोधित केलं जातं, पण त्याच्या पाठची ही भावना बघत नाही. आम्हाला या सगळ्या गोष्टी सहन करायला लागतात. शेवटी मुली जशा कलाकार आहेत तशा आम्ही पण कलाकार आहे. जसं तुम्ही मुलींना दाद देतात ना तशी आम्हाला पण दाद द्या. सेलिब्रिटी शो मराठी या कार्यक्रमाद्वारे तुमच्या या कार्यक्रमाला लावणी सम्राटला खूप खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.